क्रांती दिनाचं औचित्य साधून दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीतर्फे पुण्यात प्रथमच अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत माता की जय आणि वंदे मातरम या जयघोषात अश्वावर स्वार होऊन हाती तिरंगा घेत घोडेस्वाराने स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या शौर्य आणि त्यागाच्या स्मृतींना वंदन केलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन या संचलनाला सुरुवात झाली. परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी स्वतः अश्वावर स्वार होऊन हातात तिरंगा घेत यात्रेत सक्रिय सहभाग घेतला. ही यात्रा बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, टिळक चौक आणि लकडी पूल मार्गे छत्रपती संभाजी महाराज स्मारकापाशी पोहोचली. तेथे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने आणि पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे यांच्या हस्ते स्मारकास पुष्प अर्पण करून राष्ट्रगीताने यात्रेचा समारोप झाला. या संचलनात 8 ते 60 वयोगटातील 15 प्रशिक्षित घोडेस्वार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अकॅडमीचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांच्या पुढाकाराने आयोजित या यात्रेचं पुणेकरांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केलं. आपल्याला स्वातंत्र्य देणाऱ्या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेमध्ये माननीय ऋषिकेश रावले साहेब, त्याचबरोबर पोलीस दलातील अन्य सहकारी व दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीमधील राज्यस्तरीय राष्ट्रीय खेळाडू या यात्रेत सहभागी झाले होते. नागरिकांनी याला उत्स्फूर्त सहभाग घेऊन सहकार्य केलं. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या यात्रेमध्ये 15 अश्व सहभागी झाले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून ही यात्रा सुरू झाली. लक्ष्मी रोडनी ही यात्रा छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डेक्कन जिमखाना इथे ही संपन्न झाली. हा अभिनव उपक्रम पुण्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे आणि या पुढील काळात दरवर्षी ही यात्रा अशा प्रकारे आयोजित केली जाईल आणि अजून त्याला चांगला प्रतिसाद नक्कीच मिळेल.